डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी हे देखील आत्मपरीक्षण करावं की जिल्ह्यामध्ये ते सोडून एकमेव आमदार होता तो देखील त्यांच्याबरोबर नव्हता। त्यामुळे अजितदादा हे महाराष्ट्रातला राजकारणातलं सूर्य आहे। लवकरच मकर संक्रांत येते, सूर्याचं उत्तरायण सुरू होईल आणि सूर्याचं तेज देखील वाढेल। त्यामुळे रात्रीतल्या काजव्यांनी फार सूर्याबद्दल बोलू नये। या बैठकीबाबतीत कालच मी स्वतः माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांना या बैठकीसाठी त्यांनी उपस्थित राहावं असं मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य या नात्यानं विनंती केलेली आहे। तसं माझं पत्र मी कालच आमच्या प्रतिनिधीमार्फत स्वतः माननीय जरांगे पाटील साहेबांकडे दिलेलं आहे। मी काल त्यांच्याशी दूरध्वनीवरनं देखील संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की माननीय मुख्यमंत्री खूप सकारात्मक आहेत, हे सरकारही सकारात्मक आहे। 80-85% मराठा आरक्षणाचा विषय आपण सोडवलेला आहे आणि ज्या काही कायदेशीर बाबी, कॉन्क्रीट बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्याच्यासाठी सतत बैठका स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय घेत आहेत। तर या बैठकीमध्ये आपण स्वतः उपस्थित राहावं। आपलं जे मत आहे, आपल्याला जे काय म्हणायचं आहे की समजा क्युरेटिव्ह पिटिशन जी 24 तारखेला बोर्डावरती आहे माननीय सुप्रीम कोर्टाच्या, तिथं काय मुद्दे मांडावेत जे आमच्या क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये आहेत पण तरी सुद्धा ते कशा पद्धतीनं मांडावेत या बाबतीत किंवा इतर सगळ्याच बाबतीत मराठा आरक्षणच्या माननीय जरांगे पाटील साहेबांचं जे काय मत असेल ते स्वतः येऊन बैठकीमध्ये सहभाग घेऊन त्यांनी व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। हिट अँड रन कायद्यामध्ये काही बदल केल्यामुळे कायद्याच्या संदर्भात काही लोकांचे आक्षेप असू शकतात आणि त्याबद्दल आमचं केंद्र सरकार निश्चित पद्धतीने विचारही करेल। पण फक्त 2022 वर्षाचे आकडे बघितले तर 47,000 लोक या हिट अँड रनमुळे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे। शेवटी लोकांचा जीव वाचवणं हे आमच्या केंद्र सरकारची प्राथमिकता आहे। या ठिकाणी जो मुख्य डॉक्टर जो पाहिजे MBBS तो गेले कित्येक महिने इथे उपलब्ध नाही आहे। त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे आमच्या सर्वांच्या शिवसेनेच्या स्टाईलने की परवा सकाळी 9 वाजेपर्यंत इथे MBBS डॉक्टर हजर झाला नाही तर ह्या दवाखाना आम्ही कुलूप ठोकू आणि बंद वर्षाचा इशारा दिलेला आहे। आम्हाला विश्वास आहे की गुरुवारपर्यंत या ठिकाणी MBBS डॉक्टर हजर होऊन लोकांना सेवा मिळेल अशी त्याची माझी अपेक्षा आहे।